सुस्वागतम विद्यार्थी मित्रो. इयत्ता 12वी भूगोल हा विषय आपण अभ्यासतोय. त्यामधील असणारं चौथं प्रकरण म्हणजेच प्राथमिक आर्थिक क्रिया या असणाऱ्या प्रकरणाची माहिती अभ्यासतोय आपण. यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्राथमिक आर्थिक क्रिया आपण यामध्ये अभ्यासतोय. त्यामधील असणारी पहिली शिकार असेल, मासेमारी, पशुपालन किंवा त्याचप्रमाणे खाणकाम व्यवसाय असेल, असे वेगवेगळे जे प्राथमिक स्वरूपाचे जे व्यवसाय आहेत या व्यवसायांची आपण माहिती अभ्यासतोय. त्यामधील असणारा शेती हा देखील एक माहिती प्राथमिक स्वरूपाचा असणारा व्यवसाय आहे. या शेतीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडलेले आहेत, सखोल शेती आणि व्यापारी शेती. सखोल शेतीचा मुख्य उद्देश काय असतो? उदरनिर्वाह, कुटुंबातील लोकांच्या गरजा पूर्ण करणं हा असतो आणि त्या उद्देशाने केली जाणारी जी शेती आहे त्याला उदरनिर्वाहाची शेती असं म्हणतो किंवा सखोल शेती म्हणतो. किंवा जास्तीत जास्त कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त श्रमातून, रासायनिक सेंद्रिय खतांच्या वापरातून उत्पादन घेतलं जातं अशा शेतीला सखोल शेती असं म्हटलं जातं. त्यानंतर असणारा दुसरा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे व्यापारी शेती. व्यापारी शेती याचा उद्देश काय आहे तर प्रामुख्यानं जी काही मिळालेलं उत्पन्न आहे हे उत्पादन स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकून त्यापासून परकीय चलन मिळवणे हा एकमेव त्या ठिकाणी उद्देश असतो. मग या असणाऱ्या शेतीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. त्यामध्ये प्रामुख्यानं विस्तृत व्यापारी धान्य शेती. या शेतीचा उद्देश देखील काय आहे? जे काही विस्तृत अशा मोठ्या आकाराच्या शेतीतून मिळालेलं उत्पादन आहे हे विकणं आणि त्यापासून परकीय नफा किंवा परकीय चलन मिळवणं हा एकमेव उद्देश असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मळ्याची शेती. काही ठराविक देशांमध्ये हवामानाला अनुसरून किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रादेशिक भिन्नतेला अनुसरून काही पिकांची लागवड केली जाते. म्हणजेच काही मळ्यांच्या स्वरूपात त्या ठिकाणी पिकांची लागवड केली जाते. मग अशा पिकांची किंवा अशी जी शेती केली जाते त्या शेतीलाच मळ्याची शेती असं म्हटलं जातं. या मळ्याच्या शेतीमध्ये चहा, कॉफी, नारळ, ताग, ऊस, त्याचप्रमाणे कोको, अननस, केळी अशी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते किंवा शेती केली जाते. हे आपण पाठीमागच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. मग अशा मळ्याच्या शेतीचा वैशिष्ट्य देखील आपण अभ्यासली. त्या शेतीचा आकार लहान असतो, त्याची मालकी परकीयांची असते, परंतु स्थानिक लोक त्या ठिकाणी काय करतात? मजूर म्हणून काम करतात. भांडवलाधिष्ठित शेती म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं. विशिष्ट एकपीक पद्धत असते, व्यापारी स्वरूप असतं. म्हणजे अशा प्रकारची ही आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतात. एवढंच नाही तर या असणाऱ्या शेतीमध्ये काही समस्या देखील निर्माण होतात. म्हणजेच मळ्याच्या शेतीमध्ये समस्या निर्माण होतात. आपण एक पाठीमागचे असणारे व्हिडिओ पाहिलं. कोणत्या समस्या निर्माण होतात? त्यामध्ये मृदा अपक्षरण म्हणजे मृदेचे होणारं जे काही वहन आहे किंवा वाहून जाण्याची जी क्रिया आहे ती क्रिया त्या ठिकाणी घडते. त्याचप्रमाणे पिकांवरील रोग व किडींचा प्रादुर्भाव. प्रामुख्याने जर पाहिलं तर हे मळ्याची शेती जी हा व्यवसाय आहे किंवा शेती प्रकार जो आहे हा उष्ण उपोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये घेतला जाणारा शेतीचा प्रकार आहे. या असणाऱ्या प्रदेशातील हवामान कसं असतं? दूषित अशा स्वरूपाचं असून किंवा दमट किंवा उष्ण अशा स्वरूपाचं हवामान असल्या कारणामुळे त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भाव किंवा किडींच्या वाढीसाठी अनुकूल असा प्रदेश असतो.
हे एक त्या ठिकाणी, आणि या किडींमुळंच काय होतं आहे, वेगवेगळ्या जी काही मळ्यांची शेती आहेत या शेतीवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. त्यानंतर हवामान आपत्ती, काही वेळेस हवामानामध्ये बदल होतो, त्यावेळेस त्या असणाऱ्या शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याचप्रमाणे जास्त देखभाल खर्च इतर सर्व घटकांच्या तुलनेत जर पाहिलं तर या मळ्याच्या शेतीला देखील खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात खर्च असतो आणि म्हणूनच त्याला जास्त देखभालीचा खर्च करणारी शेती प्रकार म्हणून देखील ओळखलं जातं. म्हणजेच या पद्धतीनं आपल्याला मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे त्याच्या असणाऱ्या समस्या आपल्याला सांगता येतात. त्यानंतर असणारा व्यापारी शेतीचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजेच मंडई बागायती शेती. आता मंडई म्हटलं की आपल्याला माहिती आहे, आपण सर्वांना काही नवीन नाही आहे. मंडई बागायती शेती ही शेतीचा जो प्रकार आहे हा कसा आहे, आधुनिक असा असणारा प्रकार आहे. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात शहरीकरणांमध्ये वाढ झाली, म्हणजे शहरांमध्ये लोकसंख्या जास्त झाली. का लोकसंख्या जास्त झाली, तर त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक सुविधा, सांस्कृतिक सुविधा किंवा वेगवेगळे उद्योगधंदे उभारले गेले. अनेक काही सुखसुविधा त्या ठिकाणी उभारल्या गेल्या. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा असतील, अशा अनेक सुविधा त्या ठिकाणी उभारल्या गेल्या आणि या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी जास्तीत जास्त लोक काय करायला लागले, या शहरी भागाकडे किंवा नागरी भागाकडे स्थलांतरित झाले. मग अशा या नागरी भागातील किंवा अशा लोकांच्या स्थलांतरामुळे काय झालं, शहरांमध्ये किंवा या नगरांमध्ये काय झाली, वाढ झाली. म्हणजे त्या ठिकाणची असणारी लोकसंख्या वाढली. या शहरी लोकांकडून भाजीपाल्याच्या, फळे, फुले, दूध इत्यादी उत्पादनांचा ताज्या स्वरूपात दैनंदिन मागणी असते. त्यामुळेच ही मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहरालगत किंवा शहराच्या जवळच्या प्रदेशामध्ये काय करतो, तो भाजीपाला किंवा इतर उत्पादन घेत असतो. आज जर पाहिलं तर अशी अनेक उत्पादनं आहेत, मग ती शेतीमधील असतील किंवा इतर प्राणीजी उत्पादनापासून तयार होणारी उत्पादनं असतील, तर ती कशी आहेत, नाशवंत अशा स्वरूपाची आहेत. मग अशी नाशवंत असणारी उत्पादनं आपल्याला दीर्घकाळ आपल्या घरामध्ये साठवून ठेवता येत नाहीत. उदाहरणार्थ वेगवेगळ्या भाज्या, फळे, दूध, अंडी किंवा वेगवेगळी फुलं यांची साठवणूक करता येत नाही की बाबा आज आणले आणि 6 महिन्यानंतर आपण ते वापरू शकतो किंवा 6 महिने आपण अपेक्षितप्रमाणे त्याचा वापर करू शकतो. असं त्या ठिकाणी होत नाही, कारण या असणाऱ्या घटक कसे आहेत, फळं असतील किंवा वेगवेगळी भाज्या असतील, ही नाशवंत अशा स्वरूपाची आहेत. अंडी असेल, दूध असेल, नाशवंत आहे. आणि म्हणूनच हे नाशवंत असल्या कारणामुळे काय होत असतं, त्या प्रदेशामध्ये किंवा आपण त्याची साठवणूक करता येत नाही. मग लोकांच्या या जी काही मोठ्या प्रमाणात शहरीकरणाची वाढ झालेली आहे, या शहरीकरणातील असणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहराच्या जवळच्या प्रदेशामध्ये मंडई बागायती शेती हा नवीन शेती प्रकार या ठिकाणी उदयास आलेला आहे. ही जवळपास म्हणतोय आपण, या शहराच्या किंवा नगरांच्या जवळपास असणारा हा मंडई बागायती शेती म्हणून ओळखली जाते. परंतु नेमकं किती जवळ किंवा किती अंतरावरती ही शेती केली जाते. अगदी शहराच्या जवळच्या प्रदेशापासून अगदी सहजरित्या एका रात्रीच्या प्रवासात, ट्रकच्या साहाय्यानं एका रात्रीच्या प्रवासात ग्रामीण भागातून शहरी भागापर्यंत माल पोचवण्याचं जे क्रिया आहे ही सहजरित्या घडून येईल. एवढ्या अंतरापर्यंत ही मंडई बागायती शेती केली जाते. म्हणजेच आज उत्पादन जर उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये केलं तर या आपल्या भागातील असणाऱ्या उत्पादन हे सर्वसाधारणतः
एका रात्रीच्या प्रवासात आपण मुंबई किंवा पुणे यासारख्या शहरांमध्ये लोकसंख्येने जास्त असणाऱ्या शहरांमध्ये पोहोचवू शकतो. म्हणजे इतक्या अंतरापर्यंत ही मंडई बागायती शेती केली जाते. मग ही जो काही माल आहे आपण त्याला तरकारी म्हणतो. मग हा जो काही वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या भाज्या असतील, मिरची असेल किंवा अनेक काही भाजीपाला असेल, याचं आपल्या भागातून शहरी भागापर्यंत होणारी वाहतूक ही प्रामुख्यानं ट्रकच्या माध्यमातून होत असते. आज जर पाहिलं तुम्ही तर जास्तीत जास्त वाहतूक किंवा या असणाऱ्या मंडईतील रोज दैनंदिन स्वरूपाच्या लागणाऱ्या गरजांचे निर्यात जर पाहिली तर ट्रकच्या साहाय्याने केली जाते. मग अगदी सहजरित्या आपल्या या असणाऱ्या नातेपुते गावातून किंवा आसपासच्या परिसरातून काय होत असते, मुंबई किंवा पुणे यासारख्या लोकसंख्येने जास्त असणाऱ्या शहरांमध्ये ट्रकच्या साहाय्याने हे भाजीपाला, फळं किंवा फुलं पोचवण्याचं कार्य केलं जातं. मग या ठिकाणी ट्रकच्या साहाय्यानं केलं जात असल्या कारणामुळे त्याला ट्रक फार्मिंग या नावाने ओळखलं जातं. मंडई बागायती शेती प्रामुख्याने जगातील औद्योगिकरण झालेल्या व दाट घनतेच्या शहरी भागात केलं जातं. आज जर पाहिलं तर हे नेमकं कुठं केलं जातं आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे, म्हणजेच वेगवेगळ्या उद्योगधंद्यांची निर्मिती झालेली आहे, अशा असणाऱ्या प्रदेशामध्ये काय होतं आहे, हे उद्योगधंदा सुरू किंवा शेती प्रकार त्या ठिकाणी केला जातो. त्याचप्रमाणे दाट घनतेच्या शहरी भागांजवळ त्या ठिकाणी हा व्यवसाय केला जातो. यातील प्रमुख कारण म्हणजेच विभागात कुठं केली जाते ही शेती, प्रामुख्याने वायव्य युरोप म्हणजेच युरोप खंडाचा असणारा जो वायव्य भाग आहे, या वायव्य भागातील असणारे ब्रिटन, डेन्मार्क, बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड यासारख्या देशांमध्ये किंवा या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे आणि याचमुळं युरोपच्या वायव्य भागामध्ये ही मंडई बागायती शेती मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. त्याचप्रमाणे संयुक्त संस्थानातील ईशान्येकडील असणारी लेक पेनिन्सुला हा जो काही द्वीपकल्प आहे, या असणाऱ्या प्रदेशामध्ये, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील आग्नेयेकडील किनारपट्टीच्या प्रदेश या औद्योगिक पट्ट्यांबरोबरच जगातील बहुतांशी मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये ही मंडई बागायती शेती हा व्यवसाय केला जातो. मग या असणाऱ्या शेतीचा आपण जर पाहिलं तर आकार कसा असतो, लहान असतो. आज आपल्याकडे देखील मंडई शेती केली जाते, जे वेगवेगळ्या प्रकारची तरकारी किंवा आपण त्यालाच माळवा असं म्हणतो, अशा वेगवेगळ्या भाजीपाला पिकवल्या जातात. मग या असणाऱ्या शेतीचा आकार जर आपण आपल्या भागातील जर पाहिलं तर आपल्याला सर्व जगातील असणाऱ्या मंडई शेतीचा एक प्रकारे अंदाज येईल किंवा एक उदाहरण ठरेल. कोणतंही असणारी जी काही तरकारी आहे ही कसं असतं, ते लहान आकाराच्या शेतीमध्ये म्हणजेच अगदी अर्धा एकर, 2 एकर, जास्तीत जास्त 5 एकरापर्यंत त्या ठिकाणी मंडई शेती केली जाते. अगदी विस्तृत धान्य शेतीप्रमाणे हजारो हेक्टर क्षेत्रावरती शेती केली जात नसून 1-2 हेक्टर, जास्तीत जास्त 1-2 हेक्टर ते कमीत कमी 5 गुंठ एवढ्या क्षेत्रावरती ही मंडई बागायती शेती केली जाते. त्याचप्रमाणे ही जी शेती आहे ही सखोल शेती पद्धत म्हणून ओळखली जाते. आज पहा, सखोल शेती कशाला म्हणतो आपण, कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं. हे कसं काढलं जातं, जास्तीत जास्त त्या असणाऱ्या शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे वेगवेगळी रासायनिक खतांचा वापर केला जातो, कीटकनाशकांचा वापर केला जातो. मग अशा सर्व घटकांच्या माध्यमातून त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये काय होत असतं, उत्पादनामध्ये वाढ होत असते.
म्हणजेच जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा उद्देश असतो. त्याचप्रमाणे जलसिंचनाचा वापर केला जातो. म्हणजे जे कृत्रिमरित्या जे काही वीज पंप आहेत किंवा इंजिन आहे यांच्या सहकार्यातून आपल्याला काय केलं जातं, त्या ठिकाणी ही जलसिंचनाची सुविधा किंवा पाणी त्या असणाऱ्या शेतीला दिलं जातं. त्याचप्रमाणे या शेतीमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा मुक्त वापर केला जातो, मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रासायनिक जी खतं आहेत या खतांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. मानवी श्रमाचा वापर आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मानवी श्रमाचा देखील वापर या मंडई बागायती शेतीमध्ये केला जातो. आज पहा, जे काही आपल्याकडं केली जाणारी तरकारी आहे या तरकारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मग असे मजूर ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. त्याचप्रमाणे या जी मंडई बागायती शेती आहे ही शास्त्रीय ज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर केली जात असलेली दिसते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून मंडई बागायती शेतीची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. काय केलं जातं आहे, मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते आणि म्हणूनच त्या शेतीला भांडवलाधिष्ठित शेती म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर म्हणजेच या असणाऱ्या शेतीचा मुख्य उद्देश जर पाहिला आपण तर काय आहे, तर असणारी जी काही आपल्या शेतामध्ये पिकणारं जे काही तरकारी आहे, भाजीपाला आहे, फळे आहेत यांची विक्री करणं आणि त्यापासून परकीय चलन मिळवणं हा एकमेव उद्देश असतो. हे आपल्याला सांगता येतं. त्याचप्रमाणे या व्यापारी शेती प्रकारातील असणारा चौथा उपप्रकार आहे तो म्हणजेच फलोद्यान शेती. फलोद्यान शेतीमध्ये फुलांचं उत्पादन घेतलं जातं. अशी जी शेती आहे या शेतीलाच फलोद्यान शेती असं म्हटलं जातं. फळ पिकांची लागवड विशेष तत्त्वाने केली जाते. ज्या शेतीमध्ये फळांची लागवड केली जाते किंवा फळ पिकांची लागवड केली जाते अशा असणाऱ्या शेतीलाच फलोद्यान किंवा फळशेती असं म्हटलं जातं. ज्या शेतीमध्ये फक्त फुलांची लागवड केली जाते अशा शेतीला फुलशेती असं म्हटलं जातं. मग या शेतीतून फळांचं किंवा फुलांचं ज्यावेळेस उत्पादन घेतलं जातं ते उत्पादन देखील काय केलं जातं, स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकण्याच्या उद्देशानं या सर्व उत्पादनं घेतली जातात. मग या असणाऱ्या शेतीमध्ये केवळ फळं आणि फुलांचंच उत्पादन होतं असं नाही, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडं असतील. या शोभेच्या झाडांची देखील काय होत असते, त्यामध्ये संगोपन केलं जातं किंवा वाढवली जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती, मग अशी वेगवेगळी औषधी वनस्पती या असणाऱ्या प्रदेशामध्ये तयार केली जातात. या मानवी किंवा वेगवेगळ्या पशूंच्या उपचारासाठी आवश्यक असणारी जी वेगवेगळी औषधी वनस्पती आहेत या वनस्पतींची लागवड केली जाते. विविध प्रकारच्या भाज्या या असणाऱ्या प्रदेशामध्ये पिकवल्या जातात. मग सर्वसाधारणतः ही जी काही असणारी शेती आहे ही भूमध्य सागरीय प्रदेश या असणाऱ्या प्रदेशातील किंवा युरोपमधील असणारी द्राक्ष बागा आणि संयुक्त संस्थानातील असणारी कॅलिफोर्नियाच्या भागातील असणारी जी पारंपरिक फलोद्यान शेती क्षेत्र आहेत. अलीकडच्या काळामध्ये शहरी लोकांकडून होणाऱ्या वाढत्या मागणीमुळे अनेक देशांमध्ये काय केले जाते, लहान मोठ्या छोट्या
टेकड्यांवरती किंवा पर्वत उतारावरती अशी फलोद्यान शेती केली जात असलेली आपल्याला दिसते. या शेतीतील आधुनिक आणि पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला जातो. शेती क्षेत्राचा आकार लहान असून प्रत्येक रोपाची नीट किंवा अगदी व्यवस्थितपणे काय केली जाते, पाहणी केली जात असते. अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशानं जलसिंचनाच्या सुविधा, रासायनिक खतांचा वापर, काचगृह असतील किंवा साठवणुकीची प्रक्रिया असेल किंवा अशा वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी काय झालेलं आहे, विकास झालेला आहे आणि यातूनच त्या शेतीचा देखील विकास झालेला आहे. त्याचप्रमाणे ही जी शेती आहे, फलोद्यान नावाची जी शेती आहे, या शेतीला प्राकृतिक रचना, हवामान रचना अतिशय महत्त्वाची असते. हवामान म्हणजेच ही फलोद्यान शेती जी आहे, ही शेती करण्यासाठी त्या जमिनीची जी रचना आहे, ही रचना योग्य असली पाहिजे. त्याचप्रमाणे हवामान व इतर घटकांच्या भिन्नतेमुळे फळे व फुलं यांच्या उत्पादनात प्रादेशिक भिन्नता आढळून येते. केळी, आंबा, नारळ, काजू इत्यादी फळे प्रामुख्याने उष्ण कटिबंधात, तर सफरचंद, पीच, अक्रोड, अंजीर आणि विविध प्रकारच्या बोर जातीची फळे समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये घेतली जातात. म्हणजे काही ठराविक भागांमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. त्याचप्रमाणे भूमध्य प्रदेशातील असणारी आम्लवर्गीय फळांची लागवड केली जाते. त्यामध्ये संत्री, लिंबू, गुलाब, झेंडू, कमळ किंवा मोगरा अशी वेगवेगळी जी फुलं आहेत, या फुलांची देखील लागवड या शेती प्रकारामध्ये केली जाते. या ठिकाणी विस्तृत शेती किंवा विस्तृत व्यापारी धान्य शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोद्यान शेती, ही जे शेतीचे प्रकार आहेत, हे प्रामुख्याने व्यापारी शेती चे असणारे उपप्रकार आहेत किंवा ही शेती व्यापार करण्याच्या उद्देशाने केली जाते. अशा या व्यापारी शेती प्रकारामधील असणारी महत्त्वाची काही पिकं देखील आहेत. या पिकांची लागवड देखील कशासाठी केली जाते, व्यापार करण्याच्या उद्देशाने केली जाते. खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. मग त्यामध्ये जर पाहिलं तर काही कडधान्य आहेत, काही तेलबिया आहेत किंवा पेय पिकं आहेत, काही नगदी पिकं आहेत, काही व्यापारी पिकं आहेत, काही औद्योगिक पिकं आहेत. जे असे वेगवेगळ्या प्रकारची पिकं देखील असलेली दिसून येतात की जेणेकरून त्या पिकांच्या उत्पादनातून आर्थिक नफा मिळवणं, व्यापार करणं हा या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पिकांचा. वेगवेगळी पिकं घेतली जातात, परंतु त्यामध्ये पहिलं आहे भात. खूप प्राचीन काळापासून भात पिकाची लागवड केली जाते. भाताच्या लागवडीखालील क्षेत्र प्रामुख्याने मान्सून प्रदेशातच मर्यादित आहे. भात हे क्षेत्र कुठं केलं जातं आहे, मान्सूनचं जे क्षेत्र आहे किंवा जे काही देश आहेत अशाच देशांमध्ये भाताची लागवड केली जाते. परंतु उपोष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील जी काही नद्यांची खोरी आहेत, अशा या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये किंवा त्रिभुज प्रदेशामध्ये देखील ही भात शेती पिकवली जाते किंवा केली जाते. भात हे जगातील सुमारे 50% लोकांचे प्रमुख अन्न आहे. आज जर पाहिलं जगामध्ये तर जवळजवळ 50% लोक या भाताचा अन्न म्हणून उपयोग करत आहेत.
त्याचप्रमाणे ज्यावेळेस अशी भात असतो टरफलासह असतो त्यावेळेस साळ असं म्हटलं जातं आपण. त्याचप्रमाणे भाताच्या पिकाच्या शेकडो जाती आहेत, परंतु त्या असणाऱ्या जातींमधील प्रमुख 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे शुष्क भात आणि दुसरा म्हणजेच आर्द्र भात. म्हणजेच हवामानाला अनुसरून या भाताचे देखील काय केलेले आहेत, प्रकार पडलेले आहेत. मग या शुष्क भातामध्ये देखील काही प्रकार असतील किंवा आर्द्र भातामध्ये देखील काही प्रकार असतील, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे हे प्रकार त्या ठिकाणी केलेले दिसतात किंवा हवामानाला अनुसरून असे शुष्क भात किंवा आर्द्र भात याच्यामध्ये वर्गीकरण किंवा विभाग पाडलेले दिसतात. आर्द्र भाताची लागवड जी आहे भरपूर पाणी असलेल्या सखल भागात, तर शुष्क भाताची लागवड पर्वत उतारावर पायऱ्यांच्या शेतीमध्ये केली जाते. पहा, म्हणजेच ठराविक प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. मग त्यालाच भात शेती असं म्हटलं जातं. मग या भात शेतीला आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती असेल किंवा पिकांचं वितरण जर पाहिलं तर वेगवेगळं आहे. परंतु या शेतीचा उद्देश काय आहे? शेतीतून उत्पादन घेणे आणि त्यापासून परकीय चलन मिळवणे हा एकमेव उद्देश असलेला दिसतो. त्याचनंतर असणारा दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच गहू. आज जर पाहिलं भात म्हणजेच तांदूळ झालं आणि गहू दुसरा प्रकार आहे गहू. आज जगामध्ये जास्तीत जास्त भागात लोकांचे गहू हे मुख्य अन्न असलेलं दिसतं. गहू हे युरोपीय संस्कृतीतील मूलभूत अन्न म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच ज्या युरोपीय संस्कृती आहेत या संस्कृतींच्या अगदी खूप सुरुवातीपासून ही गहू या पिकाची लागवड केली जात होती. त्याचबरोबर हे समशीतोष्ण प्रदेशातील पीक असून गेल्या 6000 वर्षापासून मानवाच्या अन्नाचा मुख्य स्रोत म्हणून या गहू या पिकाकडे पाहिलं जातं किंवा त्याच्याशी जुळवून घेतलं जातं. गहू उष्णकटिबंधीय प्रदेशात, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात घेतला जातो. केवळ गहू एकाच ठिकाणी घेतला जातो असं नाही आहे, समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यामध्ये देखील घेतला जातो आहे. त्याचप्रमाणे तो उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये देखील घेतला जातो. म्हणजेच हवामानाचं अगदी शीतकटिबंधीय हवामान सोडून या दोन्ही कटिबंधामध्ये या शेतीचं त्या ठिकाणी काय केलं जाते, लागवड केली जाते. स्थानिक भौगोलिक भिन्न स्थिती व मागणीनुसार जगातील विविध भागात शेकडो प्रकारचा गहू पिकविला जातो. सामान्यतः पेरणीच्या हंगामानुसार गव्हाच्या 2 जाती पडतात. एक म्हणजे हिवाळी गहू आणि दुसरा म्हणजे वसंत ऋतूतील गहू. ज्या गव्हाची पेरणी उन्हाळ्याच्या अगदी शेवटी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला होत असते, कापणी उन्हाळ्याच्या सुरुवातीला होते त्यास हिवाळी गहू असं म्हटलं जातं. आणि ज्या गव्हाची पेरणी वसंत ऋतूत होते व कापणी उन्हाळ्याच्या शेवटी होते त्यावेळेस त्या असणाऱ्या गव्हाला वसंत ऋतूतील गहू म्हणून ओळखलं जातं. म्हणजे त्याच्या कापणीच्या पेरणीच्या हंगामानुसार त्या असणाऱ्या गव्हाचे ऋतूनुसार काय आहे, हिवाळी ऋतू गहू आणि वसंत ऋतूतील गहू असे 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर असणारं जे औद्योगिकदृष्ट्या किंवा वेगवेगळ्या उद्योगांच्या धंद्याच्या दृष्टीनं आवश्यक असणारं जो व्यवसाय आहे तो म्हणजे पीक आहे ते म्हणजे कापूस. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या पिकांमध्ये कापूस हे पीक देखील महत्त्वाचं आहे. कापूस हे एक महत्त्वाचे पीक मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे तंतुपीक म्हणून देखील ओळखलं जातं. या पिकाला औद्योगिक पीक देखील असं म्हटलं जातं. कापूस हे पीक प्रामुख्याने उष्ण व उपोष्ण कटिबंधात घेतले जाते.
प्राचीन इजिप्तमधील असणाऱ्या लोकांना कापसाच्या धाग्यापासून कापड बनवण्याची जी कला आहे ती कला अवगत झाली आणि तेव्हापासून कापड बनवण्याची क्रिया सुरू झाली. मग कापड बनवण्याच्या क्रियेसाठी लांब धाग्याच्या कापसापासून चांगल्या किंवा उच्च प्रतीचं त्या ठिकाणी काय होत असतं, कापड तयार होत असतं. म्हणजेच त्या असणाऱ्या कापसाच्या तंतूवरून त्या कापसाचे काय पडलेले आहेत, प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे लांब धाग्याचा कापूस. मग यातील असणाऱ्या कापसाची लांब धागा म्हणजे किती असतो, 5 सेंटीमीटर एवढी त्या असणाऱ्या कापसाच्या तंतूची लांबी असते, म्हणून त्याला लांब असं म्हटलं जातं. मग असं असणाऱ्या कापसापासून तयार केलेलं जे कापड आहे ते कसं असतं, अतितलम म्हणजेच अतिशय चांगल्या पद्धतीचं कापड असतं. मग अशा प्रकारचं कापड किंवा तंतू हा प्रामुख्यानं इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचप्रमाणे मध्यम धाग्याचा कापूस अगदी 2.5 ते 3.75 सेंटीमीटरपर्यंत ज्या कापसाच्या धाग्याची किंवा तंतूची लांबी असते त्याला मध्यम धाग्याचा कापूस किंवा तंतूचा कापूस असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आहे आखूड धाग्याचा कापूस. या प्रकारच्या कापसात धाग्याची लांबी 2.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असते. म्हणजे ज्या धाग्याची लांबी कमी आहे अशा धाग्यांना आखूड धाग्याचा कापूस असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आणखीन एक पीक आहे तो म्हणजे ऊस. आज जगामध्ये जर पाहिलं तर अनेक देशांमध्ये विक्रीच्या किंवा उत्पादनाच्या उद्योगधंद्याच्या दृष्टीनं पिकवलं जाणारी जी पिकं आहेत त्यामध्ये ऊस हे एक महत्त्वाचं औद्योगिक पीक म्हणून ओळखलं जातं. या ऊसापासून साखरेचा मुख्य किंवा ऊस हे काय आहे, साखरेचा मुख्य स्रोत आहे. त्याचप्रमाणे ऊस हे कसं आहे, गवतवर्णीय पीक म्हणून ओळखलं जातं. प्रामुख्यानं उष्णकटिबंधातील पीक असून ऊसाचे उगमस्थान हे पूर्व आशियातील असावे असं मानलं जातं. ब्रिटिशांना त्याची ओळख अरब व्यापाऱ्यांनी करून दिली. त्यानंतर हे पीक जगातील विविध भागात पसरलं. म्हणजेच काही ठराविक भागामध्ये या असणाऱ्या पिकाची सुरुवात झाली आणि त्यापासून काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात त्या पिकाची लागवड सुरू झाली. त्याचप्रमाणे आणखीन एक पीक आहे म्हणजे चहा. आज चहा हे पीक कसं आहे, उत्साहवर्धक पीक म्हणून ओळखलं जातं. उष्णकटिबंधातील सदाहरित झुडपांच्या कोवळ्या पानांपासून मिळवलेले जे काही पान आहेत याच्यापासून ही चहा बनवला जातो. ही असा असणारा चहा किंवा कोवळी पानं आशियातील मान्सूनच्या प्रदेशामध्ये जे टेकड्यांच्या स्वरूपात असणारे किंवा उताराचे असणारे जे प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये असणारे हे चहाचे मळे असलेले दिसून येतात. अलीकडे चहाची मळे उष्ण उपोष्ण कटिबंधीय पट्ट्यात समुद्रसपाटीपासून उंच भूमीत घेतले जात असलेले दिसतात. चहाच्या प्रमुख 2 प्रजाती आहेत. त्यामध्ये आसाम चहा जो मोठ्या पानांचा आणि चिनी चहा तो लहान पानांचा. म्हणजे त्याच्या पानाच्या आकारावरून त्याचे काय केलेले आहेत, 2 प्रकार पाडलेले आहेत. म्हणजेच ही चहा हे पीक देखील कसे केवळ व्यापाराच्या उद्देशाने घेतलं जाणारं पीक आहे. त्याचप्रमाणे कॉफी हे पीक देखील अगदी तसंच आहे. कॉफीसुद्धा मळ्याच्या स्थितीतील पीक असून जगात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं उत्साहवर्धक पेय आहे. कॉफीच्या रोपांचे उगमस्थान दक्षिण इथिओपियात झालेलं असून ते रेड सीच्या मार्गे सौदी अरेबियाला नेण्यात आले. डच लोकांनी आग्नेय आशियातील असणाऱ्या डच ईस्ट इंडीज वसाहतीमध्ये या पिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यास सर्वप्रथम सुरुवात केली. त्यानंतर उष्णकटिबंधातील अनेक भागात कॉफी पीक पसरलं. आज जर पाहिलं कॉफी पीक युरोप खंडामध्ये सर्व भागामध्ये पसरलेलं आहे किंवा उष्णकटिबंधीय भागामध्ये पसरलेलं आहे. या कॉफी पिकाचा देखील मुख्य उद्देश काय आहे,
विक्री करणं आणि त्यापासून परकीय चलन मिळवणं हा एकमेव उद्देश असतो. त्यानंतर आणखीन एक पीक आहे ते म्हणजे रबर. रबर हे कसं आहे, एक महत्त्वाचं औद्योगिक पीक म्हणून ओळखलं जातं. रबर हे किंवा रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते. आज रबराच्या झाडालाच हेविया ब्रासिलेन्सिस असं देखील म्हटलं जातं. मग अशा या रबराच्या झाडाचं उगमस्थान दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन खोऱ्यात त्याचं उगमस्थान असलेलं दिसून येतं. रबराचे मग या असणाऱ्या प्रदेशामधून रबराचे नमुने काय केले, युरोपीय लोकांनी युरोपमध्ये घेऊन गेले. हे प्रामुख्याने कधी 16व्या शतकामध्ये घडून आलं. त्यानंतर 1839मध्ये चार्ल्स गुड्डियर या शास्त्रज्ञाने फल्कनायझेशन प्रक्रिया करून त्या असणाऱ्या रबराला मजबूती व टिकाऊपणा आला. तोपर्यंत रबराचा वापर मर्यादित होता. 20व्या शतकामध्ये किंवा पूर्वार्धात रबराला विशेष महत्त्व आलं. त्याचप्रमाणे स्वयंचलित वाहनं, सायकल कारखाने, रबराच्या टायरला मागणी वाढली. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही वेगवेगळ्या उपकरणांसाठी आवश्यक असणारा जो टायर आहे किंवा रबर आहे, या रबराच्या साठी ही रबर शेती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची किंवा व्यापारी शेती प्रकाराची माहिती पाहता येते. या व्यापारी शेती प्रकारामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्याने शेती, त्याचप्रमाणे काही पिकांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. यानंतरचा भाग आहे जो आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया.